लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 33. मी तिला कधीपासून कॉल करते पण तिचा फोन बंद येतोय. ऑफिसमध्ये विचारलं तर कळलं की ती तिकडून कधीच निघाली आहे. दीक्षाचा घाबरलेला आवाज ऐकून दक्ष ताडकन उभा राहिला. काय? तो कानाला फोन लावून तसाच उभा होता आणि त्याचे एक्सप्रेशन्स पाहून उत्पल आणि कार्तिक मात्र चक्रावले होते. आता पुढे. हो दक्ष, ॲक्च्युली ती म्हणालेली संध्याकाळी उत्पल तिला पिक करेल म्हणून. आणि नंतर काय झालं मला आयडिया नाही. 8च्या सुमारास मला तिचा फोन येत होता, पण माझा कॉल सुरू होता त्यामुळे मी तिला मेसेज केला. पण त्यानंतर तिचा काहीच रिप्लाय आला नाही. मी कॉल संपल्यावर तिला फोन केले पण तिचा फोनही लागत नव्हता. मला वाटलं कदाचित रेंज नसेल म्हणून म्हटलं जरा वेळ वाट पाहूया, पण 9:30 झाले तरी तिचा पत्ता नव्हता. शेवटी तिच्या ऑफिसमध्ये कॉल केला मी. तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टने सांगितलं ती 7 वाजताच बाहेर पडली आहे. दक्ष, कुणीकडे असेल ती? तुला काही आयडिया आहे का? दीक्षा पॅनिक झाली होती. दिशू रिलॅक्स, तू शांत हो. मी पाहतो काय करायचं ते. आईला विचार तिच्या फ्रेंड्सचे काही नंबर्स वगैरे आहेत का, तिकडे चेक करूया. मीही माझ्या परीने शोध घेतो. काही कळलं तर लगेच मला कॉल कर, ओके? दक्ष स्वतःला सावरत म्हणाला. हो, तुला काही कळलं तर लगेच कळव, दीक्षा म्हणाली आणि तिने कॉल कट केला. दक्षने फोन डेस्कवर ठेवला आणि अस्वस्थ होत केसातून हात फिरवला. काय झाले सर? उत्पल लगेच उठून त्याच्याजवळ आला. दिव्या अजून घरी पोचली नाही आहे उत्पल, दक्ष गंभीर चेहऱ्याने म्हणाला. काय? पण कसं शक्य आहे हे? संध्याकाळीच तर आम्ही बोललोय फोनवर, उत्पल हायफर होत म्हणाला. तुमचं काय बोलणं झालं होतं? दक्षने विचारलं. ॲक्च्युली मी तिला ऑफिसमधून पिक करणार होतो, पण आपली मीटिंग शेड्यूल झाली म्हणून मग मी तिला कॉल करून तसं कळवलं. तिला खरं तर मी थांबायला सांगितलं होतं, पण तीच म्हणाली कॅबने घरी जाईल. त्यानंतर मीच तिच्या मेसेजची वाट पाहतोय, उत्पल म्हणाला. डॅम, दक्ष टेबलवर हात आपटत म्हणाला. डेट बास्टर्ड. त्याला दिव्याबद्दल माहीत होतं. साला पाळत ठेवून होता आपल्यावर, दक्ष चिडून म्हणाला. सर, जे मला वाटते तेच तुम्हालाही वाटते, उत्पल सिरियस होत म्हणाला. त्याच्या मनात विविध शंकाकुशंकांनी फेर धरला होता. आधी संशय होता, पण आता खात्री पटायला लागली होती त्याची. उत्पल, तू त्या दिवशी जे सांगितलेस त्यानंतर आम्ही आमच्याकडून काही गोष्टींची शहानिशा करायला सुरुवात केली होती. यू वेअर राईट. खूप आधीपासून हे सगळं सुरू होतं. कार्तिकने लॅपटॉप उत्पलसमोर ठेवला. त्यातली इन्फो पाहून उत्पलचे डोळे विस्फारले. बट हे सगळं तर ऑफिसशी संबंधित आहे ना? मग तो दिव्याच्या मागे का लागलाय? तिचा काय संबंध या सगळ्यात? उत्पलने नकळून विचारलं. ऑफिसमधला झोल हे फक्त कव्हरअप आहे उत्पल, आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी. त्याचा खरा हेतू तर वेगळाच आहे काहीतरी. पण काय? कार्तिक विचार करत होता. ते सगळं सोड, आधी आपल्याला दिव्याला शोधावं लागणार आहे कार्तिक. मी अयांकशी बोलतो, तोच आपल्याला मदत करेल, दक्ष म्हणाला. कार्तिक आणि उत्पलसोबत तो ऑफिस बाहेर पडला आणि त्याने पोलीस स्टेशन गाठलं. इकडे दीक्षा आणि अनुराधा सगळ्यांना कॉल करत होत्या, पण दिव्याचा कुणालाच ठाव ठिकाणा माहीत नव्हता. अनुराधांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. दीक्षा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होती खरी, पण तीही मनातून हादरली होती. सतत दिव्याचा इनोसंट चेहरा तिच्या नजरेसमोर येत होता. का तिचा फोन उचलला नाही या विचाराने सतत ती स्वतःला कोसत होती. तिचे हातपाय थरथरत होते. दिग्विजयसोबत जे झालं ते एका क्षणात तिच्या डोळ्यांसमोर तरळलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. बाप्पा, प्लीज दिव्याला सेफ ठेव, तिने मनोभावे बाप्पांची प्रार्थना केली. दक्ष, उत्पल आणि कार्तिक अयांकला भेटायला निघाले होते की दक्षचा फोन वाजला. अननोन नंबर पाहून त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला. काय मग दक्ष, वसंत कारखानेस, कशी वाटली माझी चाल? पलीकडून तो हसला. ओ, सो तू फायनली मला कॉल केलासच. तुला काय वाटलं तू या अशा फालतू ट्रिक्स खेळशील आणि दक्ष तुला भीक घालेल? नो वे, तू कितीही फडफड कर, तुला तर मी पर्सनली तुडवणार आहे, दक्ष दात ओठ खात म्हणाला. आय लाईक इट. तू टक्कर का खिलाडी आहे दक्ष. एरवी तर मी तुझा सत्कार केला असता, बट नॉट धिस टाईम. यावेळेस हुकमाचा एक्का माझ्याकडे आहे हे विसरू नकोस. तुझी बहीण दिव्या, तुझी लाडकी, तिला सही सलामत पाहायचं आहे ना? नसेल पाहायचं तर तसं सांगून टाक. तिला ढगात पाठवायला मला वेळ लागणार नाही. पण काय आहे ना, तिच्याकडे पाहून मी माझा इरादा बदलला आहे. म्हणजे असंच कसं तिला ढगात पाठवायचं ना? बिच्चारी प्रेमात पडली आहे ना, मग तिला कसं हळूवार प्रेमाने हँडल करायला हवे, बरोबर ना? तिच्या पंटरला सांग तिची काळजी करू नकोस. तो तर नाही देऊ शकला, पण मी तिला भरभरून प्रेम देईन, डोंट वरी. तो समोर झोपलेल्या दिव्याकडे पाहत क्रूर हसला. यू, तिला हात तर लावून दाखवतो, मग तुला दाखवतो हा दक्ष कारखानीस काय चीज आहे ते. आय लाईक युअर स्पिरिट दक्ष. ओके, 2 दिवस देतो तुला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हो, खाली हात नाही आणे का,
तो हसला. काय हवं आहे तुला? दक्षिणने विचारलं. फार काही नाही, फक्त DK ग्रुपचे राईट्स आणि तुझा लाडका भाऊ नितीन. तो गडगटाटी हसत म्हणाला. तूच त्याला आत टाकलंस ना, आता तूच त्याला बाहेर काढायचं. युअर टाईम स्टार्ट नाऊ दक्ष. जर माझं काम झालं नाही तर तुझ्या बहिणीचं काय होईल? जस्ट इमॅजिन. द क्लॉक इज टिकिंग दक्ष. टिक टिक टिक. तो कुस्तीत हसला आणि त्याने कॉल कट केला. दक्षने शिव्या हसरल्या. त्याची हिंमतच कशी झाली देवाबद्दल असं बोलायची. तिला हात तर लावू देत नाही. त्याचा हात मुळापासून उपसला ना तर नावाचा दक्ष नाही मी. दक्ष दात ओठ खात म्हणाला. कार्तिक आणि उत्पलही संतापले होते. उत्पल कसाबसा त्याचा राग कंट्रोल करत होता. दिव्याला काही झालं तर काय करणार होता तो? त्याची जान होती ती. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. दिव्याला हळूहळू शुद्ध येत होती. तिने डोळे किलकिले केले. अचानक डोळ्यांवर प्रकाश पडला आणि तिने डोळे गच्च बंद केले. जरा वेळाने तिने हळूच डोळे उघडले आणि आजूबाजूला नजर फिरवली. अनोळखी जागा पाहून ती घाबरून उठून बसली. डोकं गरगरलं तसं तिने हाताने गच्च पकडलं. ती कुणीकडे आहे काहीच कळत नव्हतं. तिने आठवायचा प्रयत्न केला आणि संध्याकाळचं सगळं तिच्या नजरेसमोर क्लिअर झालं. संध्याकाळी कॅब कॅन्सल झाल्याचा मेसेज आल्यावर दिव्याने दीक्षाला कॉल केलेला, पण कॉल वेटिंगचे नोटिफिकेशन आलं. ती रिक्षासाठी म्हणून पुढे जात होती की तिच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. तिने आधी तर लक्ष नाही दिलं, पण त्याने हॉर्न वाजवला तसं तिने वाकून पाहिलं. हाय. त्याला तर ती ओळखत होती की. हाय, तू इकडे? त्याने हसून विचारलं. हो, आजच जॉईन केलं इकडे इंटर्नशिपसाठी. तू इकडे कसा? दिव्याने विचारलं. एका कामासाठी आलेलो. बस, आय विल ड्रॉप यू होम, तो म्हणाला. दिव्याने 2 मिनिट विचार केला आणि ती आत बसली. थँक्स, तिने स्माईल दिली. यू आर वेलकम, तो हसून म्हणाला. त्याने गाडी स्टार्ट केली. सो दिव्या, तुझ्या आणि उत्पलविषयी कळलं. इट्स स्ट्रेंज, पण तरीही कॉंग्रॅट्स, तो वरवर हसत म्हणाला. थँक्स. एंगेजमेंटची डेट ठरली की उत्पल सांगेलच तुम्हा सगळ्यांना. नक्की यायचं हां. दिव्या त्याच्याशी फ्रीली बोलत होती. एक विचारू का? तो म्हणाला. काय? दिव्या. फाय उत्पल. तो म्हणजे? दिव्या. माझ्यात काय कमी होती दिव्या? माझं तुझ्यावरही प्रेम आहे. तो. व्हॉट? काही काय बोलतोयस तू? मस्करी करतोयस ना? दिव्या. मस्करी? या राईट. तुम्हा कारखानीच बहीण भावांना सगळी मस्करीच वाटते ना नेहमी. तुझ्या त्या भावालाही वाटलेलं माझी बहीण मस्करी करते, बट शी वॉज सिरियस. नाही ऐकलं त्याने. तिला म्हणाला त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत ज्या तिच्यासारखी मुलगी निभावू शकत नाही. लायकी काढली तिची. थोडक्यात तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारही केला नाही त्याने. खूप प्रयत्न केले तिने, पण त्याला दया नाही आली. शेवटी जे व्हायला नको तेच झालं. दारूच्या नशेत ड्राईव्ह करत होती आणि ॲक्सिडेंट. सगळं संपलं, तो भरल्या डोळ्यांनी म्हणाला. काय बोलतेस तू? दादाचा काय संबंध या सगळ्याशी? हे बघ, तू मला या कॉर्नरपाशी सोड, मी रिक्षा करून जाते घरी. दिव्या जराशी घाबरली होती. ज्या तऱ्हेने तो तिच्याशी बोलत होता, त्याची नजर, त्याच्या हातवारे तिला चांगल्या वाईब्स येत नव्हत्या. असं कसं सोडू तुला? कधीपासून यासाठी मेहनत करत होतो. DK ग्रुपमध्ये जॉईन झालो. तुझ्या भावाचा विश्वास जिंकला. त्याच्या विश्वासाच्या आड त्याला बरबाद करायचा प्लॅन केला होता मी. त्याच्या नजरेत चांगलं बनून तुला हासिल करायचं. आणि मग रिव्हेंज टाईम. तो क्रूर हसला. पण त्याआधीच तुला हिरो जॉईन झाला आणि त्याने सगळं चौपट करून टाकलं. जी स्वप्न मी पाहत होतो ती सगळी त्याच्या पदरात पडली. कसं शक्य आहे ही दिव्या? एवढंच काय तर काल आलेल्या त्या 1.5 दमडीच्या पोराला डोक्यावर चढवलं तुझ्या भावाने. माझा कच्चा चिठ्ठा काढायला निघाला तो. पण मी तसं होऊ देणार नाही. माझ्या मेहनतीवर पाणी फिरू देणार नाही मी. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला भोगावं लागले आता. त्याच्याचमुळे त्याच्या बहिणीला त्याची परतफेड करावी लागणार. तो हसला. दिव्याने दार अनलॉक करायचा प्रयत्न केला, पण त्याने तिचा हात घट्ट पकडला होता. डोंट इवन ट्राय दिव्या, तो ओरडला. दिव्या त्याच्या हाताला करकचून चावली. तुझ्या तर. त्याने सटकन उलट्या हाताची ठेवून दिली तशी दिव्या दरवाजाच्या काचेवर आपटली. त्याचा जोर एवढा होता की तिच्या डोक्यात झिंझिण्या आल्या. त्याने गाडी चालवता चालवता तिचं डोकं समोर डॅशबोर्डवर आपटलं आणि दिव्याची शुद्ध हरपली. वर्तमान. अनु? दिव्याच्या अंगावर संध्याकाळचा प्रसंग आठवून सरसरून काटा आला होता. तिने त्या रूमवर नजर टाकली. मला कसंही करून इथून निघावं लागणार. काय करू? माझा फोन कुणीकडे? दिव्या सगळीकडे शोधाशोध करत होती. तिने दारं खिडक्या ओढून पाहिलं, पण सगळं पॅक होतं. बाहेर कुणाची तरी चाहूल लागली तशी ती दाराजवळ गेली. तिकडे ठेवलेला पाण्याचा जग तिने हातात घेतला. दार उघडण्याचा आवाज आला तशी ती तयारीत होती. तो आत आला तसं तिने सगळी ताकद लावून तो जग त्याच्या डोक्यात मारला. त्याच्या कपाळावर जखम झाली तसा तो विवळला. दिव्या बाहेर पळत होती की त्याने तिचा हात पकडून तिला आत खेचलं आणि सटसट तिच्या कानाखाली ओढल्या. खूप स्मार्ट समजते ना स्वतःला? त्याने तिचा हात पिरगाळला. दिव्या वेदनेने ओरडली. सोड मला अनूप. आम्ही काही केलेलं नाही आहे.
दादाने काही केलेलं नाही आहे. तू कितीही जबरदस्ती कर, पण माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, नाही आहे आणि कधीच नसणार आहे. दिव्या त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. रिअली? प्रेम नसलं म्हणून काय झालं डार्लिंग? तुला माझी बनवायला मला वेळ लागणार नाही, याद राख. पाहूया तुझा भाऊ कसा वाचवतोय तुला. अनुपने तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला आणि तिला ओढत बाहेर घेऊन गेला. हिला सांभाळ, त्याने तिला सोफ्यावर फेकलं. आह! सोफ्याचा कोपरा तिच्या पायाला लागला आणि जखमेतून रक्त व्हायला लागलं. पडू देत तशीच. यांच्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये सडतोय. यांना असं तसं सोडायचं नाही. ओळखीचा आवाज कानावर पडला तसं दिव्याने आश्चर्याने वर पाहिलं. सुमती मावशी? तिच्या तोंडून आलं. कोण मावशी? कसली मावशी? मावशीची पर्वा आहे तुम्हाला? असती तर माझ्या पोराला तुझ्या त्या भावाने तिकडे सडवत ठेवलं नसतं. पण आता त्याच्यापुढे पर्यायच ठेवला नाही आम्ही. त्याला तू हवी असशील तर नितीनला बाहेर काढावंच लागेल. सुमती हसल्या. नालायक आहात तुम्ही सगळे. पण दादाला अंडर एस्टिमेट करण्याची चूक करताय तुम्ही आणि त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागणार. दिव्या हलकी हसत म्हणाली. सुमतीने तिकडे पडलेली दोरी घेऊन तिचे हातपाय बांधले आणि तिला एका कोपऱ्यात नेऊन टाकलं. दिव्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. दक्ष आणि अयंक बराच वेळ चर्चा करत होते. दक्ष, हे पॉसिबल नाही आहे, तुला माहिती आहे ना? नितीनसारख्या क्रिमिनलला बाहेर काढणं म्हणजे, आणि असं सहज शक्य आहे का ते? त्यासाठी लीगल परमिशन लागणार आहे. ते एवढ्या कमी वेळात कसं होणार आहे? अयंक त्याला म्हणाला. अयंक, मी रिक्वेस्ट करतो, जे करता येईल ते कर. माझ्या बहिणीचा प्रश्न आहे यार. तू मला सांग काय करायचे, कुणाशी बोलायचे. मी वाटेल ते करायला तयार आहे, पण प्लीज माझी मदत कर. दक्ष हात जोडत म्हणाला. हे हात नको जोडूस दक्ष. दिव्या माझ्याही लहान बहिणीसारखी आहे. ठीक आहे, आपण प्रोसेस स्पीड अप करण्यासाठी काय करता येते ते पाहूया. डोंट वरी. काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. अयंक त्याला धीर देत म्हणाला. अयंकशी बोलून दक्ष घरी आला. उत्पल आणि कार्तिकही होते सोबत. त्यांना पाहून दीक्षा पळत आली. दक्ष, काही कळलं? कुणीकडे आहे दिव्या? तिने हायपर होत विचारलं. दिव्या सापडेल दिशू, डोंट वरी, दक्ष म्हणाला. अरे अशी कशी सापडेल? तू घरी काय करतोयस? चल आपण बाहेर पडूया, तिला शोधूया. एवढा शांत कसा राहू शकतोस दक्ष? दीक्षा त्याच्या खांद्याला धरून हलवत म्हणाली. दिशू, मी शांत नाही आहे. मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे कोण आहे ते. फक्त तो माझ्या हाती लागू देत आणि ते होईपर्यंत आपल्याला जरा धीराने घ्यावं लागेल, दक्ष म्हणाला. आई कुणीकडे आहे? त्याने विचारलं. त्यांना जबरदस्ती झोपावले आत्ताच. खूप रडत होत्या, दीक्षा म्हणाली. एक मिनिट, तू म्हणालास तुला माहिती आहे या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे ते? कोण आहे तो? दीक्षाच्या डोळ्यात राग उतरला. अनुप, दक्ष म्हणाला आणि दीक्षाचे डोळे विस्फारले. व्हॉट? अरे पण तो कसा काय आणि का? दीक्षाने गोंधळून विचारलं. ते तर आता तोच सांगेल. पण प्रकरण दिसतं तेवढं साधं नाही आहे दिशू. अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे, जर आपल्याला दिव्या हवे असेल तर नितीनला बाहेर काढावं लागेल, दक्ष म्हणाला. नितीन? दीक्षाला अजून एक धक्का बसला. पण त्याचा आणि अनुपचा काय संबंध? तिला काहीच कळत नव्हतं. दिशू, माझ्यासाठी हे सगळं समजणं सोपं नाही आहे. संदर्भ जोडता येत नाही आहेत. आता या सगळ्याच्या मागचं गूढ तेव्हाच उगलेल जेव्हा अनुप हाती लागेल, दक्ष म्हणाला. आता काय करायचं? दीक्षाने विचारलं. मी नितीनला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. जर आपली रिक्वेस्ट मान्य झाली तर उद्यापर्यंत तो बाहेर असेल. नितीन हा एकमेव उपाय आहे दिव्यापर्यंत पोहोचण्याचा. लेट्स होप फॉर द बेस्ट, दक्ष म्हणाला. सगळेच दिव्याच्या काळजीने अस्वस्थ झाले होते. येणारा दिवस काय घेऊन येणार होता हे तर कुणालाच माहीत नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.